स्वागत करते। आता पाहूयात बातम्या विस्ताराने। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि तेलंगणाला भेट देणार आहेत। पंतप्रधान बंगळुरू इथं सकाळी 11 वाजता आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात सहभागी होतील। या ठिकाणी आर्ट ऑफ लिव्हिंग आंतरराष्ट्रीय केंद्रांमध्ये नव्याने बांधलेल्या ध्यान मंदिराचं देखील ते उद्घाटन करतील। आर्ट ऑफ लिव्हिंगच्या देशव्यापी सेवा उपक्रमाचाही शुभारंभ करतील, ज्यामध्ये मानसिक आरोग्य, ग्रामीण विकास, निसर्ग संवर्धन आणि सामाजिक परिवर्तन यावर केंद्रित वर्षभर चालणाऱ्या प्रकल्पांचा समावेश आहे। या प्रसंगी ते उपस्थितांना संबोधित करणार आहेत। त्यानंतर पंतप्रधान हैदराबादला रवाना होतील आणि दुपारी 3 वाजता 9,400 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहेत। यामध्ये हैदराबाद पणजी आर्थिक मार्गिकेवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 167चं चौपदरीकरण, जहिराबाद औद्योगिक क्षेत्राची पायाभरणी आणि वारंगल इथल्या पीएम मित्र पार्कच्या उद्घाटनाचा समावेश आहे। त्याबरोबरच पंतप्रधान 1,535 कोटी रुपयांच्या रेल्वे पायाभूत सुविधांचा आणि इंडियन ऑइलच्या मलकापूर टर्मिनल प्रकल्पाचं लोकार्पण करणार आहेत। देशाच्या आरोग्य पायाभूत सुविधांमधला एक महत्त्वाचा टप्पा म्हणून पंतप्रधान हैदराबादमधल्या सिंधू रुग्णालयाचं लोकार्पण करणार आहेत। विशेषत्वानं कर्करोगांवरील उपचारांच्या सुविधा असणारं अत्याधुनिक मल्टी सुपर स्पेशालिटी क्वार्टरनरी केअर देणारं असं हे ना नफा तत्वावरील रुग्णालय आहे।